हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ऑपरेशन्स ऑन ॲरे बघायचे आहेत. ॲरेवरती कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करतात ते बघायचे आहेत आपल्याला सी लँग्वेजमध्ये. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे आणि हा प्रोग्राम मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगितला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला ॲरेचे ऑपरेशन्स बघायचे आहेत, म्हणजे ॲरेवरती कोणकोणते ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. ऑपरेशन्स म्हणजे काय की त्यावरती एखादी क्रिया, त्या ॲरेवरती एखादी क्रिया म्हणजे ॲरेला इन्सर्ट करणे, ॲरेला डिलीट करणे, ॲरेला अपडेट करणे, ॲरेला शॉर्ट करणे. तर या सर्व करणाऱ्या क्रियाला ऑपरेशन्स म्हणतात. ते ॲरेवर केले जातात. कोणकोणते ऑपरेशन्स आहेत पहा. 7 ऑपरेशन मी सांगितलेले आहेत. 2 मार्कासाठी प्रश्न पडतो एनलिस्ट. 2 मार्कासाठी प्रश्न पडतो एनलिस्ट ॲरे ऑपरेशन्स ऑन ॲरे. मग त्यापैकी 4, यापैकी कोणतेही 4 ऑपरेशन्स तुम्हाला लिहायचे आहे पेपरमध्ये. 2 मार्कासाठी प्रश्न आला तर MSBTच्या पेपरमध्ये तुमच्या. तर पहिला कोणता आहे त्याचा ट्रायव्हर्सिंग. कोणकोणते ऑपरेशन्स? ट्रायव्हर्सिंग, सर्चिंग. सर्चिंग म्हणजे एखादा ॲरे असेल त्यामधला एलिमेंट सर्च करायचा आहे आपल्याला. एलिमेंट सर्च करायचा आहे. यामध्ये एलिमेंट्स असतील इथं 10, 20, 30, 40, 50, 60 असं ॲरे असेल तर त्यामधला एलिमेंट सर्च करायचा असेल तर त्याला सर्चिंग म्हणतात. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे यामध्ये एलिमेंट्स ऍड करून घेणे. यामध्ये एलिमेंट्स ऍड करून घेते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. शॉर्टिंग म्हणजे काय? ॲरेला अरेंज करणे. ॲरेमध्ये किती पण नंबर्स असू शकतात. समजा इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे आणि इथं 1 आहे. तर शॉर्टिंग म्हणजे काय? ॲरेला शॉर्ट करणे म्हणजे असेंडिंग नसता डिसेंडिंग या दोन्ही पैकी कशात पण ॲरेला कन्वर्ट करणे. या ॲरेला असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये कन्वर्ट करणे. इन्सर्शन म्हणजेच इन्सर्शन म्हणजेच इन्सर्ट करणे, व्हॅल्यू इन्सर्ट करणे. कशामध्ये? ॲरेमध्ये. इथं हे व्हॅल्यू इन्सर्ट करणे त्याला इन्सर्शन म्हणतात. डिलिशन, ॲरे मधली व्हॅल्यू डिलीट करणे. ही 5 व्हॅल्यू डिलीट करायची, ती व्हॅल्यू डिलिशन ऑपरेशननी होते. मर्जिंग म्हणजे काय? 2 ॲरे मर्ज करायचे असतील. हो का, हे वरला ॲरे ए आहे, खाल्ला ॲरे बी आहे. 2 ॲरे जर आपल्याला मर्ज करायचे असतील आणि सिंगल ॲरे बनवायचा असेल तर त्याला मर्जिंग म्हणतात. अपडेटिंग म्हणजे ॲरे मधल्या व्हॅल्यूज अपडेट करणे किंवा पूर्णच ॲरे अपडेट करणे, याला अपडेटिंग ऑपरेशन म्हणतात. चला जाणून घेऊया. फक्त तुम्हाला प्रश्न यावर कसा येतो? यावर प्रश्न फक्त असा येतो, 2 मार्काचाच प्रश्न येतो की एनलिस्ट करा म्हणतात. त्यापैकी यापैकी कोणतेही 4 तुम्हाला एनलिस्ट करायचे आहेत, लक्षात राहू द्यायचं आहे. पण मी तुम्हाला जसा प्रश्न पडतो तसं शिकविणार नाही. म्हणजे काय? 2 मार्काचा प्रश्न पडणार आहे, मी तुम्हाला नुसतं सांगून असं सोडून देणार नाही की ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय याचं मिनिंग सांगणार, त्याच्या सिंपल वर्डिंग मध्ये सांगणार, जेणेकरून तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉईन होता, जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय सांग बाबा म्हणून, तर तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, सर्चिंग म्हणजे काय, याबाबत मी 1-2 लाईनीचे पॉईंट लिहिलेले आहेत, तर ते पॉईंट तुम्हाला समजून जावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर ही प्रोग्राम्स आपण प्रत्येक लेक्चरमध्ये बघणार आहोत. आधी हे आपण सर्व आज ऑपरेशन्स बघून घेऊ. पहा, ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय? म्हणजे ट्रॅव्हर्सिंग मीन्स विजिटिंग इच एलिमेंट्स ऑन ॲरे 1 by 1. आता पहा, मी इथे एक ॲरे काढतो. या ॲरेवरती विजिट द्यायची 1 by 1 प्रत्येक एलिमेंट साठी, त्याला ट्रॅव्हर्सिंग असे म्हणतात. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय? एक पडताळणे, थोडक्यात पडताळणी. प्रत्येक एलिमेंटला विजिट देणे, 10, 20, 30, 40, 50 असे प्रत्येक एलिमेंटला विजिट देणे, प्रत्येक एलिमेंटला एकदा जाऊन येणे, त्याला ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. ट्रॅव्हर्सिंग कुठं वापर करायचा, त्याचा कुठं प्रोग्राम मध्ये वापर होतो, याचे प्रोग्राम्स आपण इथून पुढच्या लेक्चर मध्ये, म्हणजेच जेव्हा मी तुम्हाला हे खाल्ले 5 प्रोग्राम, हे पहा मी इथं 4-5 प्रोग्राम असे लिहिलेले आहेत. हे सगळे ॲरेवरती बेस आहेत. हे जेव्हा मी प्रोग्राम्स ऑन ॲरे बेस आहेत हे सगळे ॲरेवरती, तर प्रिव्हियस इयर मध्ये हे सर्व प्रोग्राम्स पडलेले आहेत. हे प्रोग्राम्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी 2-2 प्रोग्राम तुम्हाला समजून सांगणार आहे. तर प्रत्येक प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगताना या ऑपरेशन्स ची आठवण काढून देणार आहे. आठवण म्हणजे काय? प्रत्येक ऑपरेशन कुठं कुठं यूज झालं
कुठं कुठं यूज झालं, कसं कसं यूज झालं ते सांगणार आहे. तर नुसतं आता समजून घ्या की ऑपरेशन्स काय राहतात, कसे कसे राहतात. आणि पुन्हा मग जेव्हा मी तुम्हाला तो प्रोग्राम सांगेन समजून, तेव्हा तुम्हाला समजेल की हे ऑपरेशन्स कुठं कुठं वापरले आहेत आपण प्रोग्राम मध्ये. आता फक्त ह्याची थेअरी समजून घ्या. थेअरी विचारली जात नाही, मी तुम्हाला सांगून दिलो, परीक्षेमध्ये थेअरी विचारली जात नाही. परीक्षेमध्ये फक्त 2 मार्काचा क्वेश्चन येतो, एनलिस्ट ऑपरेशन्स ऑन ॲरे. तेव्हा ही कोणतेही 4 लिहायचे यापैकी, या 7 पैकी, या बोल्ड लाईन लिहून टाकायच्यात कोणत्याही 7 पैकी. तर मिनिंग बघितलं, कळालं का? व्हिजिटिंग प्रत्येक ॲरेच्या एलिमेंटला एकदा व्हिजिट देणे, त्यालाच ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. म्हणजे पडताळणी करणे, ह्या एलिमेंट कडे जाणे, पुन्हा 20 कडे जाणे, पुन्हा 30 कडे, पुन्हा 40 कडे, पुन्हा 50 कडे. वी आर युझिंग लूप टू प्रिंट एलिमेंट्स ऑफ ॲरे. आपण ॲरे प्रिंट करताना फॉर लूप वापरतो ना ॲरे प्रिंट करण्यासाठी. तर हे सांगितलेलं आहे, वी आर युझिंग लूप टू प्रिंट ऑल ॲरे एलिमेंट्स. म्हणजे प्रत्येक एलिमेंट आपल्याला प्रिंट करावं लागतं ना, तर आपल्याला प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट द्यावं लागते. हे असं सांगण्याचं तात्पर्य आहे या लाईनचं. म्हणजे या एलिमेंटला सुद्धा व्हिजिट द्यावं लागते, या एलिमेंटला. आता मित्रांनो, याची इंडेक्स व्हॅल्यू सांगा मला. याची इंडेक्स व्हॅल्यू किती? 0. याची इंडेक्स व्हॅल्यू किती? 0. याची किती? 1. याची 2. याची 3, 4, 5. प्रत्येक एलिमेंट आपण प्रिंट करतो ना फॉर लूपचा वापर करून, तर प्रत्येक एलिमेंट कडे आपण जातो, त्यालाच ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. सर्चिंग ऑफ अन ॲरे म्हणजे ॲरेला सर्च करणे. आता 30 एलिमेंट या ॲरे मध्ये आहे का? तर आहे. तर याला सर्च करणे. असला तर मग एलिमेंट इज प्रेझेंट, आणि नसला तर मग एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. इथं 2 कंडिशन होतात. म्हणजे इथं आपल्याला इफ एल्स लावावं लागतं. इफ एल्स लावावं लागतं प्रोग्राम मध्ये. ते सुद्धा आपण प्रोग्राम बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. लिनियर सर्चने कसं करायचं ते बघणार आहोत. लिनियर सर्च एक सर्चिंगचा टाईप आहे. हे लिनियर सर्च आता तुम्हाला नाही, पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला आहे, 3rd सेमिस्टरला आहे तुम्हाला लिनियर सर्च. डाटा स्ट्रक्चर इन सी बघताना लिनियर सर्च आहे. तर सर्चिंग म्हणजे फाइंडिंग व्हॅल्यू एक्झिस्ट इन ॲरे ऑर नॉट. असं एक्झिस्ट तर व्हॅल्यू एक्झिस्ट इन ॲरे, आणि नसन एक्झिस्ट तर व्हॅल्यू नॉट एक्झिस्ट इन ॲरे, असं आउटपुटला येऊन जाईल. असा प्रोग्राम आपण बघूया, टेन्शन घेऊ नका. सॉर्टिंग म्हणजे काय? एक तर असेंडिंग ऑर्डर मध्ये नसता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ॲरेला कन्वर्ट करणे. आता मित्रांनो, हा असेंडिंग ऑर्डर मध्ये आधीच कन्वर्ट आहे. जर समजा इथं व्हॅल्यू असती, इथं समजा आम्ही इथे एक ॲरे काढून टाकतो, इथं समजा व्हॅल्यू असती इथं 4 व्हॅल्यू असती, इथं 3 व्हॅल्यू असती, इथं 1 व्हॅल्यू असती, इथं 2 व्हॅल्यू असती. तर हा ॲरे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी शॉर्ट केलेला आहे का? शॉर्टिंग म्हणजे काय की एलिमेंट्सला ऑर्डर मध्ये अरेंज करणे. शॉर्टिंग करणे म्हणजे एलिमेंट्सला ऑर्डर मध्ये अरेंज करणे. हे ऑर्डर मध्ये आहेत का? 4, 3, 1, 2 हे कसे पण आहेत. तर याला ऑर्डर मध्ये अरेंज करणे. ऑर्डर मध्ये अरेंज करणे म्हणजे एकतर असेंडिंग 1, 2, 3, 4, एकतर असं नसता 4, 2, 3, 4, 3, 2, 1, एकतर असं, एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग, या दोन्हीपैकी कोणत्या पण ऑर्डर मध्ये ॲरेला अरेंज करणे. ऑर्डर मध्ये ॲरेला अरेंज करणे त्यालाच सॉर्टिंग असं म्हणतात. तर होप की तुम्हाला समजलं असेल. पहा, कम्पेअर टू एलिमेंट्स स्वॅपिंग, हे स्वॅपिंगचं आहे. स्वॅपिंगचं लॉजिक सुद्धा बघितलं आहे, आणि ते कसं करतो? बबल शॉर्टनी करतो. ह्याचं मी एवढं मोठं कामून दिले की तुम्हाला माहिती नसेल शॉर्टिंग म्हणजे काय. तर मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला. शॉर्टिंग म्हणजे काही नाही, ऑर्डर मध्ये अरेंज करणे ॲरेला. इन्सर्शन आणि डिलिशन समजात सोपा भाग. इन्सर्शन म्हणजे ॲरे मध्ये एलिमेंट इन्सर्ट करणे. या ॲरे मध्ये, या ब्लॉक मध्ये, या ब्लॉक मध्ये, या ब्लॉक मध्ये एलिमेंट इन्सर्ट करणे. इथं काहीतरी इन्सर्ट करायचं, इथं काहीतरी, इथं काहीतरी, इथं काहीतरी, आणि तेच एलिमेंट डिलीट करणे. इथं पहा लाईनीमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. आणि मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. एखादा एलिमेंट समजा इथला एलिमेंट आपल्याला डिलीट करायचं, तर ते एलिमेंट कसं डिलीट करणार? इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून. इंडेक्स व्हॅल्यू काय काय असू शकतात? इंडेक्स व्हॅल्यू इथं 0 असेल इंडेक्स व्हॅल्यू, इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल. मग आपण जर डिलीट केलं a ऑफ 1 ला, तर कोणती व्हॅल्यू डिलीट होईल? ही व्हॅल्यू डिलीट होईल. इथं जी काय व्हॅल्यू आहे ती डिलीट होईल. अपडेट आणि ॲरेला अपडेट कसं करायचं? या a ऑफ 2 वरती मला 10 व्हॅल्यू, आधी इथं 10 व्हॅल्यू, समजा मला a ऑफ 2 वरती 20 व्हॅल्यू टाकायची, तर a ऑफ 2 ला मी अपडेट करून 20 व्हॅल्यू करू शकतो, a ऑफ 2 चा वापर करून, या इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून. तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. अपडेट करणं म्हणजे व्हॅल्यूला अपडेट करणं, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे जुन्या व्हॅल्यूला नवीन ह्याच्यात अपडेट करणं. पहा, त्याचा प्रोग्राम सुद्धा आहे, पण हा प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगणार नाही आज.
जेव्हा मी तुम्हाला हे घेणार आहे, हे प्रोग्राम्स घेणार आहे, तेव्हाच मी तुम्हाला हे सर्व ह्याचे प्रोग्राम समजून सांगेन. आणि सॉरी मित्रांनो, 2-3 दिवस झालं लेक्चर आलं नव्हतं ना, आता आलं लेक्चर. आता आता रेग्युलरली येत राहीन, जसं जसं मला टाइम भेटेल तसं तसं मी काढत राहीन. चिंता करू नका, त्यांची 27 तारखेला युनिट टेस्ट आहे, त्यावर तुमचा सिलेबस संपून जाईल, टेन्शन घेऊ नका. इथं काय केले, ॲरे क्रिएट केलं, त्याची साईज 3 दिली, त्यावरती व्हॅल्यूज दिल्यात आपण. त्यानंतर ही व्हॅल्यू अपडेट केली आपण, हे 0 a ऑफ 2 याच्यावरती व्हॅल्यू दिलेली आहे, या व्हॅल्यू डिस्प्लेस केलेल्या आहेत. आता ही व्हॅल्यू चेंज होऊन ए ऑफ 1 वरची व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू चेंज होऊन इथे 25 येईल आउटपुटला जर बघितलं तर. मर्जिंग म्हणजे दोन ॲरेला एका ॲरेमध्ये कन्वर्ट करणे, त्याला मर्जिंग म्हणतात. एक ॲरे आणि एक ॲरे, या 2 ॲरेला एकाच ॲरेमध्ये कन्वर्ट करणे त्याला मर्जिंग म्हणतात. या 2 ॲरेला, ॲरे ए ॲरे बी, याला एकाच ह्याच्यात कन्वर्ट करणे याला मर्जिंग म्हणतात. पहा, ॲरे ए आणि ॲरे बी यांचे एलिमेंट सर्व, इथं जेवढे एलिमेंट त्याला एकाच ॲरेमध्ये ठेवणं त्याला मर्जिंग म्हणतात. कंबाइनिंग 2 ॲरेज into 1, फर्स्ट कॉपी ऑफ ॲरे इज इन सेकंड कॉपी ऑफ ॲरे स्टोर इन सेकंड, असं सांगितलेलं आहे. तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रोग्राम्स बघायचे आहेत. या प्रोग्राम्स बघताना आपल्याला हे प्रोग्राम्स बघणार आहोत आपण, हे प्रोग्राम्स वाचून घ्या आणि सर्व प्रोग्राम्स आपण बघणार आहोत. त्यापैकी हे प्रोग्राम महत्वाचा आहे, हे 6 मार्काला प्रोग्राम तुम्हाला दर एक्झामला पडतो, याही 70 मार्काच्या एक्झामला पडू शकतो. तर होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो. बाय बाय.